स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे ब्लाउज फिटिंग टाकण्याच्या पहिलं। तुम्ही इथं पहा, ब्लाउज अस्तरचा आहे, ते मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे पूर्णपणे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ब्लाउज स्टिचिंग केल्याच्या नंतर फ्रंट साइड आणि बॅक साइड व्यवस्थितपणे ठेवायचं आहे ब्लाउजची अशा पद्धतीने। व्यवस्थितपणे ठेवायचं आहे सरळ पद्धतीने, मोंड्याच्या साईडकडून बाही ज्या साईडने जॉईन करतो त्या साईडकडून व्यवस्थितपणे प्रॉपर असं ठेवायचं आहे। जिथं तुम्हाला एक्स्ट्राचा थोडासा कपडा वाढलेला दिसत असेल तर तो कपडा कट करून घ्यायचा आहे। शोल्डरच्या साईडकडून व्यवस्थितपणे आला पाहिजे, फिटिंगच्या साईडकडून व्यवस्थितपणे आला पाहिजे अशा पद्धतीने। एक्स्ट्राचा जो थोडासा कपडा असेल ते इथं कट करून घ्यायचा आहे तुम्हाला। फ्रंट साइड आणि बॅक साइड दोन्ही व्यवस्थितच आले पाहिजे। इथे एक गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे, प्रॉपर असं चेक करायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर दुसऱ्या साइडने पण तुम्ही इथं पहा अशा पद्धतीने आपलं जे मापाचं ब्लाउज असते त्याला पण आपण व्यवस्थितपणे लावून बघायचं आहे ब्लाउज। एक्स्ट्राचा जो कपडा वाटत असेल तो इथं कट करून घ्यायचा आहे। सिंपल आणि साधी पद्धत, पण इथं तुम्हाला मला सांगावं असं वाटते की ब्लाउज फिटिंग करण्याच्या आधी तुम्ही अशा पद्धतीने चेक करा, फिटिंगमध्ये कन्फ्यूज होणार नाही, कोणताच कपडा छोटा किंवा मोठा होणार नाही। कारण काय होतं आहे, क्रॉसपट्टीचा जर कपडा मोठा होतो आहे किंवा ब्लाउज बॅक साईडचा जर कपडा मोठा होतो आहे असं होतं आहे। त्यामुळे इथे गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही। अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज चेक करा, व्यवस्थितपणे प्रॉपर ठेवायचा, मगच स्टिचिंग करायचा, फिटिंग टाकायचा। इथं तुम्ही बघा अशा पद्धतीने, मला असं सांगायचं होतं त्यामुळे मी सांगितलेलं आहे।